गुड इव्हनिंग बच्चा पार्टी. आजचा जो टॉपिक आहे तो थोडा वेगळा राहणार आहे. रिड्यूस सिलेबस फ्रॉम सीबीएसई जे आपण टाकलं होतं ना ग्रुप वरती की सीबीएसई ना काही पोर्शन जो आहे तो काय केलाय डिलीट केलाय. ठीक आहे, काही चॅप्टर्स किंवा काही कंटेंट जो काय तो काय केलाय रिड्यूस केलाय. आता ऑब्विसली सीबीएसई काय आणि एनसीईआरटी काय. ठीक आहे, सीबीएसई एनसीईआरटी. ठीक आहे, सीबीएसई चे बुक्स म्हणजे कोणते बुक्स एनसीईआरटी. जर एनसीईआरटी च्या बुक्स मध्ये जर सिलेबस रिड्यूस केलाय तर असं समजलं जातं की नीट मधून पण तो सिलेबस रिड्यूस झाला. नीट साठी सुद्धा तो सिलेबस काय झालाय रिड्यूस झालाय. करेक्ट आहे म्हणू शकता, कारण की शेवटी बुक जे आहे ते कोणाचं एनसीईआरटीचा वापरणार ना तुम्ही. बारावीच्या संदर्भात तसंच आहे. जर कधी एनसीईआरटीच्या बुक मधून तो पर्टिक्युलर पॉइंट चॅप्टर जे काय असेल ते मला आयडिया नाही. ठीक आहे, मी फिजिक्स बोलेल जे काय डिलीट झालंय ते नीटला विचारेल की नाही. आता संभ्रम आहे. ठीक आहे, बऱ्याच जणांच्या मनात कन्फ्युजन आहे याच्याबद्दल. कन्फ्युजन तर अजून वाढतं ज्यावेळेस आता तुम्ही सांगा तुम्ही कोणत्या वर्षी एक्झाम देणार. ठीक आहे, तुम्ही कोणत्या वर्षी एक्झाम देणार 2021. ठीक आहे, 2021. चला नो प्रॉब्लेम, तुम्ही अभ्यास करताय. चला तुम्ही डिलीटेड पोर्शनचा अभ्यास केला, डिलीटेड पोर्शन ला स्किप केलं आणि अभ्यास केला त्या पर्टिक्युलर टॉपिकचाच. रिड्यूस झालेल्या टॉपिकला सोडून दिलं आणि अभ्यास करायला लागले जेवढं काय उरलं तेवढं आहे. ठीक आहे, चला नो प्रॉब्लेम. बट जे यावर्षी 10th स्टँडर्ड देऊन आले, जे यावर्षी 10th स्टँडर्ड देऊन आले ते कधी एक्झाम देणार 2022 ला, 2022 ला. बरोबर आहे. त्यांनी पण असं समजायचं का की आम्ही ज्यावेळेसची एक्झाम म्हणजे तुमच्या नंतर हे एक्झाम देतील म्हणजे 2022 ला अभ्यास देतील, सॉरी एक्झाम देतील जे बघताय ना 10th स्टँडर्डची मुलं बघत असेल तर. ठीक आहे, ऐका 2022 ला एक्झाम देणार. झालं समजा कोरोनाचं चित्र सगळं ओके झालं, सगळे आपापल्या मार्गावरती लागले आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की जो सिलेबस रिड्यूस केला होता तो कंटिन्यू होणार. जो सिलेबस रिड्यूस केला होता तो काय कंटिन्यू. 10वीची मुलं यावर्षी 11वीचा अभ्यास करतील. 10वीची मुलं यावर्षी कोणता अभ्यास करतील 11वीचा. 11वीचा काही पार्ट डिलीट केलेला आहे. ठीक आहे, काही पार्ट डिलीट केलेला आहे. तुम्ही ते डिलीट पोर्शनला सोडून दिलं, डिलीट पोर्शनला सोडून दिलं आणि 12वीत आलं आणि एक्झामला अपेअर होणार. त्यावर्षी परत ते रूल्स बदलतील का. 11वीचे जे डिलीट केलेले पोर्शन्स होते ते परत येणार. म्हणजे तुम्ही जे पॉइंट सोडून दिले ते परत वाचणार का. समजलं काय बोलते, ते परत तुम्ही वाचणार का 10वीचे मुलं. ठीक आहे, ते परत पॉइंट वाचण्यात जात आहे का. जरी वाचले चला तरी बोर्डाने ठरवलं की 2022च्या बॅचला 2022च्या बॅच साठी तो सिलेबस कंटिन्यू राहणार, जो डिलीट केला होता तोच. असा काहीतरी गोंधळ चाललाय. ठीक आहे, असं काही तिथे गोंधळ झाला. आता 2021 ची मुलं समजा असं म्हणू नये पण तरी सुद्धा एक फॅक्ट आहे. म्हणून समजा तुमच्या बॅच पैकी एखाद्याने समजा ड्रॉप केलं, इयर काय केलं ड्रॉप केलं कारण की मार्क्स कमी झाले, 10-12 मार्क्स कमी झाले. ठीक आहे, 10-12 मार्क्स इकडचे तिकडे झाले आणि तुम्हाला वाटलं की मला ड्रॉप करायचं. तुम्ही 2022 ला एक्झाम देणार, मी 2022 ला एक्झाम देणार आणि त्या वर्षी परत जर कधी सिलेबस तोच राहिला तर तोच म्हणजे आता डिलीट केला होता आणि तुम्ही परत रिन्यू केला तो सिलेबस, डिलीटेड पोर्शनला परत घेतलं. असं काहीतरी बोलता आता परत मग तुम्ही जे डिलीट केलेले चॅप्टर्स होते ते वाचलेच नाही, तुम्ही परत वाचणार का. सर आमच्याकडे वेळ तर आहे वाचून घेऊ. ठीक आहे, वेळ आहे वाचून घेऊ. बट ठीक आहे नो प्रॉब्लेम, वेळ आहे वाचून घ्या, सगळ्या गोष्टी होत राहतात. ज्यावेळेस बोर्ड डिक्लेअर करते सिलेबस त्यावेळेस सगळ्या गोष्टींचा विचार करून करतात. त्यांनी यावेळेस विचार केला का नाही केला ते माहित नाही, पण हा गोंधळ आहे. आणि त्यातल्या त्यात गोंधळ तर असा पण आहे सीबीएसई ने डिक्लेअर केला सिलेबस की आम्ही रिड्यूस केला म्हणून असं गृहीत धरण्यात येते की नीटचा आपण काय झालाय रिड्यूस झाला असं कन्सिडर करतात. बट ऑफिशियली एक लक्षात घ्या, ऑफिशियली नीट एक्झाम जे कंडक्ट करतात, नीट एक्झाम जे कंडक्ट करतात, कोण कंडक्ट करतात एनटीए, त्यांच्याकडून अशी कोणतीही न्यूज नाही कन्फर्म. देयर इज नो कन्फर्म न्यूज दॅट सिलेबस इज ऑल्सो चेंज इन नीट एक्झामिनेशन. असं फक्त म्हटलं जातं की सीबीएसई ने केल्यावर नीट साठी पण होणार,
बट ऑफिशियल न्यूज नाहीये कन्फर्म, ठीक आहे, ऑफिशियल न्यूज नाही, ठीक आहे, ऑफिशियल न्यूज नाहीये कन्फर्म की नीटचा सिलेबस सुद्धा काय झालाय, रिड्यूस झालाय, नीटचा सिलेबस सुद्धा काय झालाय, रिड्यूस झालाय, अशी कन्फर्म न्यूज नाहीये. त्यामुळे काळजी घ्या, ठीक आहे. थोडस हे तर माझ्या सर्वेने, माझ्या रिसर्च ने ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. असं अशी होऊ शकते की सीबीएसई ने केलं म्हणजे ऑब्विसली नीट मध्ये पण झालं, बट नीटने तसं सांगायला हवं. एक वीक झालाय या गोष्टीला बोल, ठीक आहे. आतापर्यंत न्यूज यायला पाहिजे होती, मे बी आणखी एखाद्या 15 दिवस समजून तो आपण काहीतरी अनाउन्समेंट होईल नीट कडनं, एनटीए कडनं, जे एक्झाम कंडक्ट करतात लास्ट 2 वर्षापासून, त्यांच्याकडे काहीतरी न्यूज येईल, त्याची वेट करा. अदरवाईज जे काय सिनियर्स असतील, जे काय टीचर्स आहेत तुमच्या ओळखीच्या बाळकीचे सर, तुम्ही जा, ठीक आहे, आम्ही तर सांगतोय, बट अजून सुद्धा थोडंसं स्वतःचं डोकं लावा, थोडंसं सर्च करा, सर्वे करा, गुगल आहे, युट्यूब आहे, वापरा आणि ट्राय करा वेगवेगळे लोकांचे सल्ले घेण्याचा, ठीक आहे. नेमकं काय म्हणणं आहे, सिलेबस खरंच रिड्यूस झालाय का, नीटचा पण रिड्यूस झालाय का. बट मी एवढं सांगितलं की ऑफिशियल न्यूज नाहीये, कन्फर्म न्यूज नाहीये की नीट मध्ये सुद्धा हे चॅप्टर वगळला गेले. त्यामुळे असं शुअर नाहीये, सांगता नाहीये की खरंच नीटचा पण मधून प्रॉब्लेम काय, केमिस्ट्री आणि बायोला डायरेक्ट चॅप्टर रिड्यूस झाले, ठीक आहे, लक्षात घ्या. केमिस्ट्री आणि फिजिक्स नो प्रॉब्लेम, आपण एकमेकांवर डिपेंडेंट आहोत सुरुवातीपासून, पहिल्या चॅप्टर पासून शेवटपर्यंत. तसं इथे नाहीये बायोलॉजी केमिस्ट्री, डायरेक्ट चॅप्टर डिलीट केले. त्यामुळे थोडस काळजी घ्या, त्याच्याबद्दल थोडस सर्वे करा, रिसर्च करा. असं नको व्हायला की नीट लेट सांगेल की आम्ही सिलेबस रिड्यूस केलेला नाही, जो होता तोच होता. कारण की त्यांची एक्झाम आता सप्टेंबर मध्ये होणार, त्यांची म्हणजे यावर्षी 2020च्या मुलांची, ते मुलं टोटल सिलेबस वरतीच एक्झाम देणार आहे, पूर्ण सिलेबस वरतीच का देणार आहे एक्झाम. त्यांना पुढे माहिती अजून सिलेबस रिलीज झाला का नाही, ते सीबीएसई सांगितलंय. आता हे तर सप्टेंबर मध्ये फेस करणार आहे एक्झाम, सप्टेंबर मध्ये जाऊन फेस करणार आहे, ठीक आहे. बघा थोडंसं स्वतःचं डोकं लावा, गुगल, युट्यूब या सगळ्या गोष्टींचा काय करा, रेफरन्स घ्या, ठीक आहे. जे काय सर्च असतील तुमच्या ओळखीचे आजूबाजूला, त्यांच्याशी थोडंसं संपर्क साधा. सर असं आहे, कन्फ्युजन आहे, आपल्या क्लासमधून एकाने क्वेश्चन विचारला, ते खूप चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे, कोणाच्या तरी नजरेत आली ही गोष्ट, ठीक आहे. कारण सीबीएसई बोर्डासाठी ऍक्च्युअली हा जो सिलेबस आहे, सीबीएसई बोर्ड काय आहे, जसं तुम्ही स्टेट बोर्डची मुलं आहात ना, जसं तुम्ही स्टेट बोर्डची मुलं आहात, जसे हे मुलं आता एक्झाम देणार, तसे सीबीएसई बोर्डाचे आताच लागलं ना यांचा सुद्धा रिझल्ट. ऐकलं असेल सीबीएसई बोर्डाचा निकाल लागला, सीबीएसई बोर्डाचा निकाल लागला, ते तर ऑब्व्हियसली त्यांना काही घेणं नाही, ते तर बिनधास्त येतात. कोणते मुलं बिनधास्त आहे, जे 11वीतून 8 12वीत आले आणि जे 10वी मधून आता 11वीत गेले आणि कोणत्या बोर्डासाठी एक्झाम देणार आहे, सीबीएसई, ते मुलं तर ऑब्व्हियसली डायरेक्ट आता कट मारणार त्यांच्या पुस्तकामध्ये, हा टॉपिक कटला, हा टॉपिक कटला, हा टॉपिक कटला, ठीक आहे. एनसीईआरटीच्या बुक मध्ये एनसीईआरटीचं बुक वापरतात, नो प्रॉब्लेम, एनसीईआरटीचं बुक वापरतात. मी सांगतो तुम्हाला कोणकोणते चॅप्टर्स आहेत, पेज नंबर सांगू शकतो, ठीक आहे. जर 12th सिलेबस जर कधी विचार करायचा झाला, 12th सिलेबस, ठीक आहे. बघा सेमीकंडक्टर, 12th जो सिलेबस होता सेमीकंडक्टर, चॅप्टर नंबर 14 आहे, कशामध्ये, एनसीईआरटी बुक मध्ये, एनसीईआरटी नॉट स्टेट बुक, स्टेट बोर्ड. तुम्हाला सांगितलं मी क्लासमध्ये स्टेट बोर्डची पुस्तकं नाही वापरू, एनसीईआरटी वापरा. तर डीप मध्ये त्याच्यात जनरल डायग्राम्स वगैरे आहे, काय केलं पूर्णपणे जनरल डायग्राम्स स्किप करून टाकले. व्हाय I am asking to state board, sorry CBSE board, why you deleted general diagram as it is the most important topic from the whole semiconductor. General diagram, how general diagram works as a regulator. Important role तर त्याचाच आहे ना, शिकवलं ना मी तुम्हाला, इम्पॉर्टंट रोल त्याचाच आहे, एसी टू डीसी कन्वर्ट करण्यामध्ये, अल्टरनेटिव्ह करंटला डायरेक्ट करंट करण्यामध्ये. हे तर मी बेसिक सांगतो, ठीक आहे. पहिल्या युनिट 11वी पासून स्टार्ट करू, ठीक आहे. मी ओव्हरऑल सांगू देतो, बुकने माझ्या मी लिहून घेतलंय पीडीएफ म्हणून. क्लास 11 चा चॅप्टर 3 डायरेक्ट, ठीक आहे, डायरेक्ट कायनेमॅटिक्स वर. कोणता रिअल वर्ड आहे, फिजिकल वर्ड वगैरे त्याच्याबद्दल मी डिस्कस नाही करत, युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये जास्त काही उडवलेलं नाहीच उडवलेलं, ठीक आहे. चॅप्टर 3 डायरेक्ट कायनेमॅटिक्स, एनसीईआरटी नुसार सांगतो मी, चॅप्टर 3, ठीक आहे. कायनेमॅटिक्स लिहू शकता, प्लस तुम्हाला शॉर्ट मध्ये काय लिहायचं, सिलेबसचा पण आम्ही दिलेला आहे काय काय डिलीट झाले म्हणून, ठीक आहे, ग्रुप मध्ये. त्यामुळे लिहिलं तरी चालेल, फक्त ऐका व्यवस्थित. कायनेमॅटिक्स मध्ये मोशन इन अ स्ट्रेट लाईन, त्यांनी काय उडवलंय, मोशन इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे कोणती मोशन रे, 1D.
कोणती मोशन मी थोडस विचार केला, मला पटलं नाही या गोष्टी, ऍक्च्युली मला गोष्टी पटल्या नाही रिड्यूस झालेल्या सिलेबस. मोशन इन पटल्या नाही का असं कळेल तुम्हाला. ऐका, मोशन इन 1D. मोशन इन 1D सोडून द्या. फ्रेम ऑफ रेफरन्स FR, फ्रेम ऑफ रेफरन्स याच्यावरती तुम्ही अजून सुद्धा तुम्हाला डिस्कस करतोय काय आहे फ्रेम ऑफ रेफरन्स. त्यावेळेस पण फ्रेम ऑफ रेफरन्स ये अंदर बेटा वो बाहर बेटा वो गाडी में भाग रहा है इधर भाग रहा, आणि आपण विथ रिस्पेक्ट टू गोष्टी काढल्या. फ्रेम ऑफ रेफरन्स नाही सांगितलं पण आम्ही काय सांगायचं, कसं शिकवायचं, कोण कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये चाललाय. ठीक आहे. पोझिशन टाइम ग्राफ आहे ना, तुम्ही सीबीएसई बोर्डाला असेल तर खूप झाले असेल ना, खूप झाले असेल. पोझिशन टाइम ग्राफ, डिस्प्लेसमेंट टाइम, वेलोसिटी टाइम आपण याच्यावरती खूप डिस्कशन केलेलं आहे, मान्य ना. स्पीड आणि वेलोसिटी. ठीक आहे. बट थोडाफार प्रमाणात आहे, थोडाफार सीबीएसईचा न्यू सिलेबस आलाय त्याच्यामध्ये हे पुढे दिलेल्या गोष्टी, त्या गोष्टी आहेत क्लास म्हणून आपण हा सिलेबस आहे. बट रिड्यूस केला असं मी लिहिलं होतं की काय रिड्यूस झाले ते संबंध. त्या ग्राफ बघितले तर आपण ग्राफ काढले ते वेगवेगळे खूप घेतले होते त्याच्यावरती प्रॉब्लेम्स. ठीक आहे. चॅप्टर 2 लॉज ऑफ मोशन. अरे भाई चॅप्टर 2 लॉज ऑफ मोशन मध्ये विचार करा. त्यांनी काय म्हटलं, कॉन्सेप्ट ऑफ फोर्स. फोर्स काय असतो आणि तुम्हाला अजून काय आठवत नाही. एफ वरती काय असतं, नॉर्मल रिएक्शन. आणि यांनी सर आम्ही इतके पण मिळेल की माहित नाही, माहिती चला बट हे तर सांगायला लागेल ना. कॉन्सेप्ट ऑफ फोर्स काय बेसिक काय नाही सांगितलं, चला कधीतरी आम्ही बोलता सांगू. इनर्शिया, नंतर म्हणजे इनर्शिया नाही शिकवायचा, रिड्यूस झाला इनर्शिया. बाप रे बाप, जर इनर्शिया रिड्यूस झाला तर टाव इज इक्वल टू आय ओमेगा. हे कोण शिकवणार मग, तर इनर्शिया रिड्यूस झाला तर आलीच नाही शेवटी इनर्शियावरती ती गोष्ट. इनर्शिया शिकवणारच शेवटी. ठीक आहे. टाव इज इक्वल टू आय ओमेगा, अशी किती आय अल्फा. ठीक आहे. आय अल्फा ह्या पण आपण गोष्टी बघितल्या टॉर्क मध्ये. ठीक आहे. या बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या आहे ना क्लासमध्ये इनर्शिया बद्दल, त्यामुळे इनर्शिया ऑब्विसली घ्यावंच लागणार. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बघा त्यांचं काय म्हणजे, न्यूटन लॉज ऑफ मोशन पटपट घेतो, आता 12 बेसिक्स निघतो. न्यूटन लॉज ऑफ मोशन, मोमेंटम अँड तुम्ही बघू शकता ती पीडीएफ जी ग्रुपवर पाठवली, कम्पेअर करू शकता. मी काही स्किप करतोय का बघा. मोमेंटमचा होणार एवढं सगळं डिस्कस करतोय. सिस्टीम ऑफ पार्टिकल्स कसं घेणार मी, अख्खं चॅप्टर आपण न्यूटन्सचे कन्सेप्ट घेऊनच पुढे आले. अजून सुद्धा चालू आहे मोमेंटम अजून पण चालू आहे, इनर्शिया अजून पण चालू आहे. ठीक आहे. अँड न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, इम्पल्स, न्यूटन्स थर्ड लॉ. फर्स्ट लॉ गेला, सेकंड गेला, थर्ड गेला. शिकवायचं काय, इम्पल्सिव्ह फोर्स काय असतो, मास इंटू वेलोसिटी, फोर्स इंटू टाइम. छोट्या छोट्या गोष्टीवरती तर रॉकेट इम्पल्शन, रॉकेट चाललंय राहून प्रॉब्लेम्स मध्ये. इम्पल्सिव्ह फोर्स मुळे क्षणासाठी बॉल लागतो आणि वापस येतो. कॅल्क्युलेट इम्पल्सिव्ह फोर्स, कॅल्क्युलेट रॉकेट रिपल्शन, फाइंड आउट द फोर्स फॉर रॉकेट रिपल्शन. असे कित्येक प्रॉब्लेम घेतले. चला इम्पल्सचा बाबा छोटासा पॉइंट सोडा. न्यूटन फर्स्ट लॉ नका शिकवू, सेकंड ने थर्ड ने शिकवायचं काय, आता फिजिक्स डिपेंड त्याच्यावरती. ठीक आहे. आणि हेच पॉइंट उडवले. डायरेक्ट चॅप्टर 7 आहे लॉ ऑफ मोशन एनसीईआरटी नुसार. चॅप्टर 5, चॅप्टर 7 सिस्टीम ऑफ पार्टिकल्स, स्टेटमेंट ऑफ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स अँड रोटेशन मोशन जे आज चालू आहे. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस, थेरम अँड देअर ऍप्लिकेशन. म्हणजे परपेंडिक्युलर ऍक्सिस ते शिकवू नका, पॅरलल ऍक्सिस शिकवू नका. म्हणजे मुलं आम्ही जे काय शिकवलं आतापर्यंत त्याला ऍप्लिकेशन समजलं, हे काय कसं वापरायचं काय वापरायचं समजलं. पण इनर्शिया परपेंडिक्युलर ऍक्सिस जर कधी काढला नाही तर मग क्वेश्चन येणार कसा इनर्शियावरती. अरे इनर्शिया काढल्यावरती प्रॉब्लेम कसं, समजा एखाद्याने ऍक्सिस इथून दिला, एखाद्याने ऍक्सिस इथून दिला. ठीक आहे. या पॉइंटने विचारला सर्कलच्या सर्कमफरन्स वरून इनर्शिया फाइंड आउट करा, नाही तर वेलोसिटी फाइंड आउट करा अँग्युलर. आपल्याला तर ह्या गोष्टी फिक्स माहितीये. सेंटरवरून एखादा ऍक्सिस जात असेल, समजा ही रिडिंग आहे एमआर स्क्वेअर इनर्शिया, डिस्क आहे एमआर स्क्वेअर बाय 2 असं सांगितलंय. बट जर त्यांनी इथून विचारलं असेल तर ऑब्विसली तुम्ही तिथं वापरणार ना परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तिथं कोणता थेरम वापरणार, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरूनच काढणार. आय नॉट इज इक्वल टू आयसीएम प्लस एम ए स्क्वेअर. आयसीएम जर रिडिंग असेल तर एमआर स्क्वेअर प्लस ए एमआर स्क्वेअर करणार नाही ना सगळ्या गोष्टी. हे बेसिकच नाही माहित तर फायदा काय. ठीक आहे. शिक्षकांना पुढे जायचं कसं. सिस्टीम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस झालं. ग्रॅव्हिटेशन, केपलर्स लॉ, प्लॅनेटरी मोशन अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जर कधी रिलेटिव्ह वेलोसिटी
विस्कॉस व्हेलॉसिटी ह्या गोष्टी जर कधी शिकवायच्या असल्या त्याच्यात जर ए आलास ना, ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन तर आलीच ना ग्रॅव्हिटीची. विदाउट ग्रॅव्हिटीच्या ऍक्सेलरेशन विस्कॉस व्हेलॉसिटी, विस्कोसिटी हे प्रश्न घ्यायचे की सांगली, विस्कॉस व्हेलॉसिटी. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, चॅप्टर 11 थर्मल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. इलास्टिक बिहेवियर, शेअर मॉडेल्स ऑफ रिजिडिटी, रोटेशन, इलास्टिक एनर्जी. चला थर्मल प्रॉपर्टी म्हणजे इलास्टिक बिहेवियरच काढून टाकलं. इलास्टिसिटी काय असते, इलास्टिक बिहेवियर्स काय असतं सॉलिड्सचं, तेच काढून टाकलं तर प्रश्न संपला. कळेल तुम्हाला नंतर लवकरच. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स, हीट इंजिन अँड रेफ्रिजरेटर. एक लक्षात घ्या, हा एक असा पॉइंट आहे या चॅप्टर मध्ये की ज्याच्यावरती बरंच काही शिकवलं जातं. खूप सारा कन्सेप्ट आहे ज्या ह्याच्यामध्ये लपलेला आहे. अख्खं अर्ध फिजिक्स याच्यामध्ये पण येतं. काय असं नेमकं थर्मोडायनामिक्स, नावच खूप मोठे. थर्मोडायनामिक्स ब्रांच एक प्रकारची इंजिनिअरिंग मध्ये, लक्षात घ्या. थर्मोडायनामिक्स त्याच्यामध्ये हिट्स आहे, प्रॅक्टिकल्स आहे इंजिनिअरिंग मध्ये. मेकॅनिकल हीट इंजिन वरती, रेफ्रिजरेटर वरती, IMS वरती. चॅप्टर 15 वेव्ह, फंडामेंटल मोड अँड हार्मोनिक्स, डॉपलर इफेक्ट. आपण छान कन्सेप्ट होता डॉपलर इफेक्ट. खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगता येतात डॉपलर इफेक्ट मध्ये. काय असतं डॉपलर इफेक्ट घ्यावं लागणाऱ्या गोष्टी. ठीक आहे, मी ते घेणाऱ्या गोष्टी. क्लास 12 चॅप्टर 12. ठीक आहे. इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधून. ठीक आहे. गॉस लॉ रिड्यूस केला होता मी तुम्हाला अक्षरशः 12 बोर्डाच्या क्लासमध्ये घासू शिकवला. गॉस लॉ काय असतो. ठीक आहे, तो सोडून टाकला. फील्ड ड्यू टू पेज नंबर 39 1.15.3 एनसीईआरटी चं. फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज थीन स्पेक्युलेशन्स समजलं. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स याच्यामधनं काही उडवलेलं नाही. ठीक आहे. करंट इलेक्ट्रिसिटी 3.10 कॉम्बिनेशन ऑफ सिरीज पॅरलल रेजिस्टर. वा व्हेरी गुड. म्हणजे मग व्हीटस्टोन ब्रिज याच्यावरती जे JEE मध्ये गेट सारख्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतात ते विदाउट सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन घेता शिकवा. व्हीटस्टोन ब्रिज बेसिक आहे ना, 10वीला होतं तर बाबा 10वीला होतं, उडवलं नो प्रॉब्लेम. जर कधी एखाद्याला येतच नाही आणि त्याला तरी आम्ही हे न शिकवता डायरेक्ट केलं तरी शिकायला लागलो तर कसं व्हायचं, तर कसं करायचं. बरोबर ना, हे असे प्रॉब्लेम आम्ही कसे करायचे. बरोबर ना. सिरीज पॅरलल शिकायचं मग कसं होणार. कलर कोड ऑफ रजिस्टर खूप छान होतं. बीबी रॉय गोस टू बॉम्बे विथ हिज गुड वाईफ. ठीक आहे. तुम्हाला बीबी रॉय ओळखायला भेटला असता. तसं पण क्वेश्चन येत नाही याच्यावरती. ठीक आहे, कधीच नाही विचारलेलं. पण छान असतं कलर कोडिंग रजिस्टरची. आम्ही वापरतो बऱ्याच वेळेस प्रॅक्टिकल. चॅप्टर 4 12 चा. ठीक आहे. मुव्हिंग चार्ज अँड मॅग्नेटिझम, सायक्लोट्रॉन, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. तर सीबीएसईच्या बोर्डाचे क्वेश्चन पेपर बघितले मी, नेमकं बघितलं कालच पेपर क्वेश्चन पेपर डाउनलोड केले. आज सांगायचं ते एक्सप्लेन काय काय झालं म्हणून हा गोंधळ. तर त्याच्यामध्ये सायक्लोट्रॉन विचारलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले त्याचे कळलं सायक्लोट्रॉन खूप वेळेस विचारला आहे. QVB = mv²/r, व्हेलॉसिटी फाइंड आउट करा, रेडियस फाइंड आउट करा, असे क्वेश्चन येतात. मॅग्नेटिझम अँड मॅटर, पेज नंबर 176 5.2.2. बार मॅग्नेट ऍज अन इक्विव्हॅलेंट सोलेनॉइड. डेरिव्हेशन उडवलं, सोलेनॉइडचं डेरिव्हेशन उडवलं. ठीक आहे. असं काही सोलेनॉइड असायचा स्फियर सारखा, त्याच्यावरती अशा वायर्स गुंडाला की तो सोलेनॉइड तयार होतो. कुठे वाटेल मागच्या बोर्डाच्या पेपरला काही मुलं आले ते माझ्याकडे की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन काय शिकतात. म्हणजे मी काय सेटर नाही क्वेश्चन पेपर सेट नाही करत ना, आले तर काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्यावेळेस मी हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बघू शकता. आपल्या क्लासमध्ये बऱ्याच त्याचं नाव घेतलेलं आहे 12च्या. त्याच्या बुक मध्ये स्टार केलेलं असणार या क्वेश्चन सोलेनॉइड वरती. 5.2.3 द डायपोल इन अ युनिफॉर्म फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक डायपोल हा एक असा टॉपिक आहे जो काहीतरी लिमिट पर्यंत बोलल्या जातं त्या डायपोल बद्दल. मॅग्नेटिक डायपोल ते बोलता बोलता बोलून देऊ आम्ही काय. द इलेक्ट्रोस्टॅटिक एनालॉग. ठीक आहे, हे नाही एवढं. ठीक आहे. त्याच्यानंतर 5.2.4 जागा. 5.6 मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. काय उडवलं मॅग्नेटिक, काय काय मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात. डिफरंट टाइप्सचे मटेरियल काय असतात मॅग्नेटचे. पॅरामॅग्नेट, फेरोमॅग्नेट. ठीक आहे. नंतर डायमॅग्नेट. हे 3 मटेरियल असतात वेगवेगळे. हे ठीक आहे बाबा, चला हे उडवलं. त्याच्यानंतर एक हिस्टेरिसिस लॉस ट्रान्सफॉर्मर. मी खूप
मला पण शिकवलेला 12th स्टँडर्डला ट्रान्सफॉर्मर, हा ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग्स वगैरे ह्या गोष्टी शिकवल्या. ट्रान्सफॉर्मर मध्ये एक लॉस असतो हिस्टेरिसिस लॉस म्हणून, हिस्टेरिसिस लॉस. आणि जोपर्यंत तुम्हाला पॅरामॅग्नेटिक काय असतो, फेरामॅग्नेट काय असतो, फेराइट मॅग्नेट, नंतर डायमॅग्नेट काय असतो, त्या प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही हिस्टेरिसिस लॉस कसा काढणार, खूप मोठा कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणून आम्हाला एक सब्जेक्ट होता इंजिनिअरिंगला डिप्लोमाला, त्यावेळेस त्या गोष्टी होत्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे. नंतर परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट हा जो पूर्णच टाकला, हा पूर्ण चॅप्टर कुठून टाकला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नाही उडवला. अल्टरनेटिंग करंट अँड वॅटलेस करंट, छोटी गोष्ट होती वॅटलेस करंट. वॅट म्हणजे काय, पॉवर ना, बरोबर. वॅटलेस म्हणजे करंट नाही, वॅटलेस पॉवरलेस करंट. वॅटलेस म्हणजे पॉवरलेस, पॉवरची व्हॅल्यू 0 असं म्हणतात. पॉवर इन एसी सर्किट, द पॉवर फॅक्टर इंजिनिअरिंगला असताना इंजिनिअरिंगला आता काय की हे ऍक्च्युअली कन्सेप्च्युअल टॉपिक्स आहेत जे उडवले. पॉवर फॅक्टर काढणं, अल्टरनेटिंग करंट मध्ये पॉवर फॅक्टर काढणं, रिपल फॅक्टर काढणं, एफिशियन्सी काढणं, खूप छान छान कन्सेप्ट होते. त्याच्यावरती गेट मध्ये पण प्रॉब्लेम यायचे. गेट मी एक्झाम दिली, पॉवर फॅक्टर, रिपल फॅक्टर, एफिशियन्सी, त्याच्यावरती प्रॉब्लेम यायचे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, डिस्प्लेसमेंट करंट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम आठवलं ना, मी डायग्राम काढली ती बोर्डात शिकवताना मोठा. अल्ट्राव्हायोलेट बँड, यूव्ही रेज, ठीक आहे, एक्स रेज, लो फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी. डिस्प्लेसमेंट करंट वरती अक्षरशः मी परेशान झालो तुम्हाला शिकू. डिस्प्लेसमेंट करंट काय असतो, यस आर. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट करंट एक छोटीशी कन्सेप्ट आहे, बट किती मोठा मिनिंग आहे त्याच्या मागे, काय आहे डिस्प्लेसमेंट करंट तुम्हाला शिकवलाय का 12वीच्या बॅचला शिकवलं तर माहित नाही, पण खूप मोठा कन्सेप्ट आहे याच्या मागे, लवकर समजत नाही डिस्प्लेसमेंट करंट काय. ठीक आहे. तोच डिलीट केला, मग शिकवायचंच काय, अर्धा चॅप्टर त्याच्या डिस्प्लेसमेंट करंट वरती जाते शिकवत असताना. विचारू का 12वीच्या मुलांना डिस्प्लेसमेंट करंट काय असतं, ते नाही सांगणार माहिती, बट मी काय शिकवलं त्यास किती वेळ लागला तर डिस्प्लेसमेंट करंट एक्सप्लेन करायला ते विचार, त्याच्यावर समजेल की किती इम्पॉर्टंट आहे. शेवटी एकच सांगेल की थोडंसं स्वतः विचार करा, आणि की ऑफिशियली तशी न्यूज नाहीये की नीटने सुद्धा हा सिलेबस रिड्यूस केला आहे. If I am talking about myself or with my respective subject physics, then it doesn't matter what kind of question it is. 30% म्हटलंय, मला नाही वाटतं 30% रिड्यूस झाले म्हणून, खूप कमी आहे ते. एवढंच क्वांटिटी पण नाही डिलीट झालेली, एवढं काही जास्त मेजर डिलीट पण झाले नाही. त्यामुळे चॅप्टर आपण कंटिन्युअस जरी शिकवलं तरी एवढा मोठा फरक पडत नाही. खूपच मोठा एखादा पॉईंट असेल तर बघू आपण त्याबद्दल, बट शक्यतो आपण सगळा सिलेबस कव्हर करू, ट्राय करू सगळा सिलेबस घेण्याचा. ओके. डिलीट झाला म्हणून असं तोपर्यंत तरी गृहीत धरणार नाही जोपर्यंत स्वतःहून नीट सांगत नाही, नीट एक्झामिनेशन सेट करण्यास सांगत नाही की नीट मध्ये जे चॅप्टर्स येणार नाही त्यांचा ऑफिशियली एनटीएच्या वेबसाईटवर येते, nta.nic.in या वेबसाईटवर जोपर्यंत सिलेबस तरी असं समजून चालू की आहे. तसं पण एवढा काही मेजर डिलीट नाही झालेला क्वेश्चन. ओके. ते बोलता बोलता पण आपण ते टॉपिक डिस्कस करू शकतो. राहिला प्रश्न बायोलॉजीचा, केमिस्ट्रीचा, त्याच्यामध्ये ते चॅप्टर डिलीट झाले, त्यामुळे थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. क्लियर करते फिजिक्स बद्दल. ओके. चला पढ़ाई करते रहो बच्चा लोग.